हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत किचन कसं क्लीन करायचं ते झटपट। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 ते 2 चम्मच कपडे धुवायचा सर्फ। तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर त्यानंतर आता आपण ह्या बाउलमध्ये पाणी मिक्स करूया आणि त्यानंतर हा आहे स्पंज। तर आता ह्या स्पंजने आपण हा पूर्ण किचनचा ओटा एकदा घासून घ्यायचा आहे। किचनचा ओटा जर खूप घाण झाला असेल, खूप दिवस जर तुम्हाला किचन घासायलाच मिळालं नसेल ना, तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तर मी ना पूर्ण स्वयंपाक माझा आवरून घेतलेला होता, त्यानंतर किचन पूर्ण खाली करून घेतला आणि त्यानंतर किचनचा ओटा घासायला घेतला। तर मी स्वयंपाक झालेली भांडी घासायची ठेवलेली, कारण की आता मी एकदा घासून घेणार आहे हा पूर्ण किचनचा ओटा। शेगडीसुद्धा आपल्याला घासून ठेवायची आहे, त्यामुळे आपला काय फायदा होणार आहे माहिती आहे का। आता आपण एकदा घासून ठेवलं ना, तर ते तेल वगैरे असतं ना उडालेलं किचनच्या टाईल्सवरती, तर त्याला थोडं साबण लावल्याच्या नंतर ते साबण त्यात मुरतो आणि आपण दुसऱ्यांदा परत एकदा घासणार आहोत हा ओटा। त्या अगोदर मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका। तुमच्या एका लाईकने काय तुमचं जाणार नाही आहे, तर मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते। तर आता बघा, हा पूर्ण ओटाना आपल्याला घासून घ्यायचा आहे एकदा। तर मी स्वयंपाकाची भांडी ह्याच्यासाठी ठेवलेली आहे, कारण की आता हा ओटा मी पूर्ण घासून घेणार आहे आणि त्यानंतर मी भांडी घासणार आहे। तर भांडी घासायला तर 15-20 मिनिटं तर जातीलच। तर तोपर्यंत आता आपण ह्या ओट्याला साबण लावून ठेवला ना, तर तो साबण त्या टाईल्समध्ये जे उडालेलं तेल असतं ना त्यात जाऊन मुरणार आणि आपण तुम्ही दुसरं कुठलंही काम करू शकता। जर तुम्हाला भांडीच नसेल घासायची, तर एकदा ओटा घासून झाल्याच्या नंतर आहे ना, तुम्ही दुसरं कुठलंही काम करू शकता बाकीचं घरातलं। तर 15-20 मिनिटं तरी हा ओटा घासून त्याला ठेवा। तर ह्या वेळेस ना मला काय झालं, किचन घासायला मिळालंच नाही, नाहीतर मी नेहमी वरून वरून हात फिरवतच असते। तर असंच कपड्याने तर मी पुसून घेतेच नेहमी। तर किचनचा ओटा पुसायला मला ह्या वेळेस थोडा लेट झाला, त्यामुळे बघा हे तेलाचे खूप जाम झालेले आहेत ते डाग, ते निघतच नाही आहेत, त्यामुळे मला चांगलं असं जोर लावून लावून घासावं लागत आहे। तर बघा, पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी हा पूर्ण ओट्याला एकदा घासून घेतलेला आहे। तर किचनचा हा नळसुद्धा मी घासून घेते। तर आता आपला हा सर्फ जो घेतलेला होता बाउलमध्ये तो पूर्ण संपलेला आहे। तर आता ना मी पूर्ण किचनच्या ओट्याला साबणाने घासून ठेवलेलं आहे स्पंजने। तर आता त्यानंतर मी आता ही जी बेसिनमध्ये भांडी ठेवलेली होती ना, ती सुद्धा आता मी घासून घेत आहे। तर ही भांडी घासता घासता मला गेले 10 ते 15 मिनिटं। तर आता ही सर्व भांडी मी घासून झाल्याच्यानंतर दुसऱ्या किचनच्या ओट्यावरती ठेवणार आहे। पूर्ण भांडी घासून झालेली आहेत। त्यानंतर त्याच बाउलमध्ये मी पुन्हा 1 चम्मच सर्फ घेणार आहे, कारण की तो सर्फ संपलेला होता त्या बाउलमधला। त्यानंतर पाणी मिक्स करून मी पुन्हा किचनचा ओटा घासायला घेतलेला आहे आणि जे तेलकट डाग होते ना, ते आता पटापट निघत आहेत। तर इतकं इझी पडतं ना असं केल्याने, अशी ट्रिक यूज केल्याने। तर पाहू शकता तुम्ही, तर 5 मिनिटामध्ये हा माझा पूर्ण किचनचा कट्टा ना एकदम स्वच्छ झालेला होता।
पुन्हा एकदा किचन कट्टा घासून झाल्याच्या नंतर आहे ना, सर्वात अगोदर मी शेगडीवरती 2 प्लेटी ठेवलेल्या आहेत झाकून, कारण की जर त्या गॅसमध्ये पाणी गेलं ना, जे बर्नर असतात त्याच्यावरती जर पाणी सांडलं ना, तर तो गॅस लवकर पेटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन्ही शेगडीवरती असे 2 बाउल ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला ओटा धुवायला घ्यायचा आहे. तर मी ते पाईप लावून असं मस्तपैकी धुवून घेते आहे. आणि एकदा आपण पाणी मारल्याच्या नंतर आहे ना, पुन्हा एकदा जरा कात्याने घासून घ्यायचं आहे, कारण की जे साबणाचे जे डाग असतात ना, ते निघून जातात. आणि पुन्हा एकदा धुवायचं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण गॅसचा ओटा धुतला ना, तर ते पटकन इझी पडतं आणि एकदम चकाचक निघतो. तर तुम्ही सुद्धा अशी ट्रिक नक्की यूज करा तुमचा किचन कट्टा जेव्हा जास्त घाण होईल ना तेव्हा. कधी कधी आपल्याला जी कामं आपण ठरवतो ना, ती करायला भेटत नाही आणि मग आज करेल आणि नाहीतर उद्या करेल असं करता करता खूप दिवस निघून जातात आणि आपल्याला ती काम करायलाच भेटत नाही. आणि त्यामुळे काय होतं, जास्तच वाढत जाते आणि मग करायचा मग अजूनच कंटाळा येतो. त्यावेळेस ना अशी ट्रिक नक्की वापरायची. तर त्यामुळे काय होतं, आपलं कामसुद्धा इझी पडतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ना आपल्याला किचन सर्व धुवून झाल्याच्या नंतर एका सुक्या कपड्याने पूर्ण किचन आपल्याला पुसून काढायचं आहे. त्यामुळे काय होईल, जे साबणाचे किंवा पाण्याचे डाग आहेत ना, ते राहणार नाहीत आणि आपला किचन एकदम चकाचक चमकेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.